सो काय वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. विनायक ब्लॉग म्हणजे खूप स्वागत. कसं आली बरं आहे ना? बरं असत पाहिजे आणि पुन्हा आपले ब्लॉग बघायचे. आजचा ब्लॉग स्टार्ट होतो आरेमधून. आरे मीन्स महानंदा लसीच्या इथे महानंदामधून ब्लॉग स्टार्ट करतो मी. हे बघा माझा फ्रेंड, ती ॲक्टिवा दिसते ना, त्या ॲक्टिवाने आज आम्ही जाणार आहे. रात्रीचे वाजले 10. नाईटची राईड आहे. फर्स्ट टाईम म्हणजे आता राईडचं खूप म्हणजे सीडीनंतर राईड केली नाही आणि ही राईड करतो आहे ॲक्टिवानी. हेल्मेट वगैरे काहीच नाही घेतलं, पण ते साधा हाफ मला हेल्मेट घेतलं आहे. सो बघूया आता रोडची कंडिशन काय आता आहे. हे बघा माझा फ्रेंड ॲक्टिवा आहे ती 125 आणि आहे आता गोरेगावला हायवेला. तर निघूया आपण. मी पण सारे कपडे घातले. आता आपल्याला ड्राईव्ह करायचं आहे. जाऊया आपण पुढे जाऊन बघा कायचं नाही. तुम्हाला ऑन द वे सगळं दाखवीनच मी. बघा ॲक्टिवामध्ये फ्यूल अप केला आहे. सिग्नल लागला म्हणून थांबलो आहे. सो आमचा लुक हा बघा. हा हाफ फेस हेल्मेट आहे. आम्ही कधी घालत नाही, फर्स्ट टाईम घातला आहे. ह्याच्यामुळे घालावं लागतं आणि ॲक्टिवावर मी कधी म्हणजे असं लॉंग ड्राईव्ह करत नाही, फर्स्ट टाईम करतो आहे. पब्लिक बघा किती आहे. सिग्नल चालू आहे. आता इथून राईड घ्यायचा. राईड घेऊन एक्सप्रेसला लागायचं. एक्सप्रेसला लागून सरळ पनवेल वाशी. पनवेलला आपण आता स्टॉप घेऊया. ऑन द वे तुम्हाला दिसेलच काय करतो आहे काय नाही. मला फक्त एकच प्रॉब्लेम आहे, आयफोनचा चार्जिंगचा सीन आहे. बघा आता कुठे थांबलो तर आयफोनचा चार्जिंग करून घेईन. ह्या फोनची चार्जिंग कुठे असं कुठे पण नाही भेटत. स्लॉटवर चार्ज करावं लागतं. म्हणजे गाडीत तर चार्जर नाही. चार्जिंग चार्ज बघा आपण आता. लेट्स सी. सो मित्रांनो फायनली येऊन पोचलो आम्ही एकविराईच्या देवळात. खूप म्हणजे हे 4 एप्रिल मीन्स खूप मोठा सण असतो यांचा. पालखी वगैरे येते. मी फर्स्ट टाईम आलो आहे. आता क्राऊड नाही येते. मी गाडी लावली तिथे. हा पण दुसऱ्यांदा आला आहे. जास्त काय दुसऱ्यांदा हा पहिल्यांदा फर्स्ट टाईम आलो आहे. आता बघूया काय सीन आहे. हे मला पण सगळं एक्सप्लोअर करायचं आहे म्हणून मी जातो आहे. 2 वाजले. 9पर्यंत निघालो होतो. 2 वाजता आलो आहे. 9 नाही, मी लेटच निघालो. 9, 9:30, 10 वाजलेले. निघेपर्यंत टाईमपास करत होतो. 9:30, 10 झाले. तर लेट्स सी. वरती भेटूया आपण. चढूया आता. हे बघा इथे तर जरा पब्लिक नाही आहे जरा पण बघूया आता वरती किती आहे. आता खूप भीड होणार इकडे. आता खूप इथे क्राऊड होणार आहे. बघूया वरती. सो लेट्स सी. फायनली आलो आम्ही आईच्या दर्शनाला. हे बघा आतमध्येपर्यंत पोचलोय. फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. खूप मस्त दर्शन झालं. 5 मिनिटात दर्शन झालं आहे. 5 मिनिटात फर्स्ट टाईम. तो मित्रांनो दर्शन झालं आहे. बघू शकता टिक्का वगैरे सगळं लावलं आहे. खूप थकला. चढताना थकला. उतरताना आला आहे हॉटात. तर दर्शन झालं आहे. पालखी खूप लेट येणार सकाळी. वाजले 3:30. तर आम्ही आता निघतोय मुंबईला जायला. क्राऊड कायच नाही. संध्याकाळी 7ला पालखी येणार. 7ला संध्याकाळी 4-5ला पालखी येणार बोलतात. आता क्राऊड वाढेल मेन. आणि
लेट्स सी. इथे पार्किंग असं पेड पार्किंग आहे. हे ऑटो रिक्षा आहेत. 20 रुपीज घेतात आय थिंक. मी कधी आलो नाही. बाईक्स वगैरे येतात वरती. बाईक्स इथे लावल्यात, इथे पण लावल्यात. खूप मजा असते पालखी आल्यावर, असं सगळ्यांच्या तोंडातून ऐकलं आहे मी. बट बघू, मला चान्स नाही मिळणार आहे की पालखी खूप लेट येणार आहे, संध्याकाळी येणार आहे. प्रसाद वगैरे सगळं घेतलं आहे. ॲक्टिवा आहे बघा, सगळा प्रसाद वगैरे घेऊन झालं आहे. आता पालखी याचा वेट नाही करू शकत. दर्शन झालं एक नंबर, 5-10 मिनटाचं दर्शन लगेच झालं. क्राऊड पण काहीच नव्हता. मग तुम्हाला यायचंच असेल तर ह्या टायमाला या, आणि की पालखीच्या टायमाला. आणि तिकडे खूप सुंदर डेकोरेशन वगैरे केलं आहे. त्यामुळे पालखी वगैरे येते तर खूप मस्त वाईब असते. ती वाईब आपल्याला भेटणार नाही. आपण आता जातो आहे मुंबईला गप्पा. आता किती 4पर्यंत निघू, 6-7-8 वाजेपर्यंत पोचायचा प्रयत्न करू. तो भेटूया आपण आता ऑन द वे. सो मित्रांनो, आता आलो इथे लोणावळ्याला येऊन पोचलो आहे. डायरेक्ट तिथून निघालो मी एकविरावरून. ते जस्ट डायरेक्ट इथे आलो. खूप झोप येते. ब्लॉग बनवायचा बनत नाही होत आहे कारण की खूप मला झोप येते. आणि आता येता एक सीन क्रिएट झाला. हे बघा, गाडीचं पेट्रोल संपलं आहे. ह्या बघा, हे पेट्रोल पंपवाले झोपले होते, त्यांना उठवलं आहे. वाजले 5-5:15 झाले असेल आय थिंक. त्यांना उठवलं आहे आणि त्यांना बोललो आहे प्लीज बघा का, जरा काहीतरी ट्राय करा पेट्रोल भरायचं. त्यांचा पण बघा काहीतरी इश्यू चालला आहे. म्हणून 10-15 मिनटं आले आम्ही इथेच उभे आहे. ते त्यांचं काही सॉल्व केलं नाही की बाईकमध्ये ॲक्टिवामध्ये जरा पण पेट्रोल नाही. मुंबईला फुल केली होती ती, तिथून जाऊन रिटर्न लोणावळ्यापर्यंत आले. पण याच्या पुढे नाही आणार. आणि इथे आसपास 10 किलोमीटरमध्ये कुठेच पेट्रोल पंप नाही. जर मी इथून सोडून पुढे निघालो तर मग प्रॉब्लेम होतो. हो, NS गेली. मी माझी NS आणली असती. ह्यावेळेस माझी लालपरी पण नाही, बुलेट आणि NS पण नाही, कायच नाही. कारण मला पण मी ट्राय करायचं होतं की ॲक्टिवावर मी लावून ड्राईव्ह करू शकतो की नाही. की मला जरा खूप इच्छा होती की चला छोट्या गाडीने जरा बघूया ट्राय करून, जरा होत्या काय. मजा आली. जर पण खूप स्मूथ गाडी आहे, भारी आहे, चालवणं मजा येते. तर आता बघूया पेट्रोल वगैरे भरूया, मग ऑन द वे भेटूया. म्हणजे आता काय नाईटच आहे. आता मला खूप एवढी झोप येते की मी शूट तर नाही करणार आहे. तर हा व्लॉग मी इथेच एंड करतो. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला एक कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता कोकण शिमग्याचा फर्स्ट पार्ट मी चॅनलवर टाकला आहे. सेकंड पार्ट माझा एडिट पण झाला आहे, बट फक्त टाकायचं आहे मला. तर आता मी उद्या टाकीन, मीन्स 4 एप्रिल, म्हणजे आजच टाकीन. आता मुंबईला गेल्यावर झोपून वगैरे नंतर मग टाकीन. मग उठल्यावर खूप कामं आहेत. आणि हा आता ब्लॉग एडिट पण करायचा. हा ब्लॉग एडिट करून 5-6 तारखेपर्यंत हा ब्लॉग, 6 एप्रिलपर्यंत हा ब्लॉग आपल्या चॅनलला येईल. हा ब्लॉग नंतर मग शिमग्याचा पार्ट 3 येईल. चला लेट्स गो. आता मी पेट्रोल वगैरे सीन काय ते बघतो आणि मग ऑन द वे मुंबई, बॅक टू मुंबई. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि प्लीज सपोर्ट करा गाईस, जरा तरी सपोर्ट करा. बाय बाय पब्लिक.